पुण्यातला शास्त्री रोड, प्रधानमंत्रीजी असं म्हणतात की पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर करा. आणि बघा, हे पब्लिक ट्रान्सपोर्टची अवस्था बघा. कळलं का? ज्या पद्धतीने पब्लिक ट्रान्सपोर्टच्या गाड्या अशा रस्त्यावर बंद पडतात, अशा पद्धतीने कधी संत्र्या मंत्र्याची गाडी रस्त्यावर बंद पडलेली आपण पाहिली आहे का? ज्या जनतेच्या पैशामधनं राजकारणी आपल्या गाड्यांचा उत्माद करतात, 10-10, 12-12 गाड्यांचा ताफा घेऊन उत्माद करत फिरत असतात, त्या सामान्य जनता अशा पद्धतीने रस्त्यावर उभी राहिलेली दिसते. हे बघा, सामान्य जनता अशी रस्त्यावर उभी राहते कारण पब्लिक ट्रान्सपोर्टची अवस्था ही अशी असते. पब्लिक ट्रान्सपोर्टच्या ज्या पद्धतीने गाड्या बंद पडतात तशा कधी नेत्यांच्या ताफ्यांमधल्या गाड्या कधी अशा बंद पडलेल्या आपण पाहिल्या नसतील. कळलं का? आणि देशाचे प्रधानमंत्री म्हणतात पब्लिक ट्रान्सपोर्टने प्रवास करा. पहिले पब्लिक ट्रान्सपोर्टची अवस्था सुधारवा. कळलं का? 10-10, 12-12 गाड्यांच्या मध्ये पेट्रोल भरण्यापेक्षा त्याच्यातनं जनतेला सुविधा चांगल्या द्या. कळलं का? जर हे केलं असतं ना तर हे आजचे जे दिवस आहेत, जे बघावे लागतात आजचे दिन, ते जनतेला बघायला लागले नसते. कळलं का? पुण्यामधल्या पब्लिक ट्रान्सपोर्ट PMPMLची बस शास्त्री रोडवर बंद पडली. लाज वाटली पाहिजे हरामखोर राजकारण्यांना, जे जनतेला अक्कल शिकवतात आणि स्वतः 5-5 गाड्यांचा ताफा घेऊन फिरतात. पुण्याचा ॲडिशनल पोलीस कमिशनर पुढे येऊन सांगतात की नेत्यांनी ताफा कमी केला आहे. पहिले 10-10, 12-12 गाड्यांचा ताफा असायचा, आता ते 5 गाड्यांचा ताफा घेऊन फिरतात. फक्त 5. अरे इथं जनतेला जी एक गाडी देतात ती तरी व्यवस्थित ठेवा.